नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, महावितरण टेक्निशियन ज्याला आपण विद्युत सहाय्यक म्हणतो, त्याची आता एक्झाम जवळ आलेली होती आणि एक्झाम जवळ येतात महावितरणकडून एकदम म्हणजे ड्रास्टिक चेंजेस जे आहेत ते तुमच्या एक्झामच्या पॅटर्न मध्ये करण्यात आलेले आहे. आता तसा बघितला तर सिलेबस तोच ठेवला, विषयही तेच ठेवले, नवीन कुठला विषय ऍडिशन करण्यात आलेला नाही आहे. पण जे वेटेज होतं विषयांचं ते ड्रास्टिकली चेंज करण्यात आलेलं आहे. आता बऱ्याच जणांनी काय तर खूप दिवसापासून ही ऍडव्हर्टाइजमेंट पेंडिंग होती. आता एक्झाम जवळ आली, 20-25 दिवसावरची, 21 दिवसावरचीच तसं बघितलं तर एक्झाम आहे आपली, आणि त्या एक्झामच्या पुढं हे केलेले चेंजेस आहेत. आता सडनली झालेले चेंजेस म्हणजे त्रासदायकच होतात. भले तो आपली प्रिपरेशन असते, कारण एक मार्काची प्रिपरेशन आपण करून ठेवलेली असतं, पण त्रास काय होतो की वेटेज चेंज झालं. बरेच जण बाकी एक्झामची तयारी करतात, जसं की कोणी राज्यसेवेच्या, कंबाईनच्या, सरळ सेवेच्या तयारी करत असतात विद्यार्थी, ते पण हे विद्युत सहाय्यकची एक्झाम देतात. का? त्यांचं क्वालिफिकेशन बसतं, तर मग ते सुद्धा इलिजिबल आहेत. मग ते विद्यार्थ्यांसाठी नॉन टेक्निकल जर जास्त वेटेज असेल तर त्यांच्यासाठी फायद्याचं होतं, राईट. आणि हेच जर त्यांनी अगोदर सुरुवातीला जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आली होती तेव्हा जर क्लिअर केलं असतं की बाबा हा पॅटर्न राहणार आहे, या मराठी जो आहे तो इतक्या मार्काला आम्ही विचारणार आहोत, त्यानुसार विद्यार्थी हे तयार राहतात. पण एक्झामच्या पुढं देणं म्हणजे जास्त त्रासदायक आहे. आता यांनी पॅटर्नमध्ये बदल काय केला तर जे तुमचं टेक्निकल आहे, आता टेक्निकल तुमचं फक्त 25 क्वेश्चन येणार आहेत, आणि ते 25 क्वेश्चन किती मार्काला असतील तर 50 मार्काला असतील, राईट. टेक्निकल आता तुमचं किती, 25 क्वेश्चन 50 मार्काचे असणार आहे. त्याचसोबत जे रिझनिंग आहे 20 क्वेश्चन आता 40 मार्काचे. ओके. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 15 क्वेश्चन 30 मार्काचे, आणि मराठी जे आहे 15 क्वेश्चन 30 मार्काचे. आता जर बघितलं तुमचं तर नॉन टेक्निकलचं वेटेज किती झालं, 100 मार्क नॉन टेक्निकलचं वेटेज झालेलं आहे, आणि तुमचं टेक्निकल आता फक्त 50 मार्काचं उरलेलं आहे. टेक्निकल किती मार्काचं उरलं, 50 मार्काचं. आणि हे 75 जे क्वेश्चन आहेत, एकूण 75 क्वेश्चन तुम्हाला 75 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे. आता ऍप्टिट्यूड वगैरे थोडं टाइम कन्झ्युमिंग होतं, रिझनिंगचं थोडंसं टाइम कन्झ्युमिंग पार्ट बनतो, आपण करू. पण मग प्रॉब्लेम काय आहे की जे ड्रास्टिक चेंज केले ना, ते चेंज अडॉप्ट करणं या 20 दिवसामध्ये थोडंसं डिफिकल्ट जातात. पण केलेले बदल आहेत. आता काही आलेलं आहे आपल्या पुढं की बाबा हा आपला सिलेबस पुढं असणार आहे, त्यानुसार आता आपण आपल्यामध्येच मॉडिफिकेशन करायचे, आणि उर्वरित 20 दिवसामध्ये पूर्णपणे फोकस हा नॉन टेक्निकलवर घेऊन यावा लागेल. तेव्हा केव्हा आपले सिलेक्शनचे चान्सेस बनतात. कारण आता नॉन टेक्निकल जर माझं 100 मार्काचं झालं तर मला तसंच आता 1/3 तुमचं टेक्निकलचे मार्क असणार आहेत, आणि 2/3 जे आहे ते माझं नॉन टेक्निकल असणार आहे. मग आता 2/3 फोकस माझा नॉन टेक्निकलवर असायला हवा. त्याचसोबत टेक्निकल सुद्धा रिवाइज करा. खूप डेप्थ मध्ये जाणं, खूप डिटेलमध्ये रीड करणं, वेगवेगळे पुस्तकं घेऊन त्याच्यातून MCQs लावणं, हे टेक्निकलच्या बाबतीत आता करू नका. टेक्निकलवरचा फोकस ठेवायचा आहे आपल्याला, पण हे समजून घ्यायचं आहे की त्याचं वेटेज जे आहे ते आता खूप कमी केलं गेलेलं आहे, राईट. आणि नॉन टेक्निकलचं वेटेज वाढवलं. हे जर अगोदर आलं असतं तर आपण ती तशी पूर्वतयारी करू शकलो असतो. पण जे आहे ते आहे, आता जाऊ द्या, त्याच्यावर जास्त डोकं लावू नका, आणि जास्त कोमामध्ये आता अडकून पडू नका. आता बाहेर या आणि पूर्णपणे तुमचा फोकस जो आहे तो मार्क ओरिएंटेड घेऊन या, राईट. त्यासाठी बऱ्याच जणांकडे आपला जो कोर्स आहे तो पण अवेलेबल आहे, राईट. नसेल तर तो पण तुम्ही बघू शकता. आता जास्त लास्ट मोमेंटला खूप सारे रिसोर्सेस वापरत बसण्याच्या नादी लागू नका, राईट. फक्त काय करायचं, मार्कानुसार आता वेळ द्यायचा रिवाइज करायला वगैरे. आता पॅटर्न बदलल्यामुळे आपण पहिलीची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली होती 99 रुपये प्लस GST मध्ये होते. एकदम कमी किमतीमध्ये तुम्हाला ती टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेली होती. 5 फुल लेंथ टेस्ट होत्या. आता तो ओल्ड सिलेबस नुसारच्या टेस्ट होत्या. आता ह्या मॉडिफाय करून तुम्हाला नवीन जो तुमचा पॅटर्न आहे, सिलेबस तोच आहे, फक्त पॅटर्न बदलला, नवीन पॅटर्न नुसार या टेस्ट तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील. ज्यांनी ऑलरेडी टेस्ट सिरीज आपली परचेस केलेली आहे त्यांना त्याच्यामध्येच ते अपडेशन मिळतील. त्यांना पुन्हा टेस्ट सिरीज खरेदी करायची गरज नाही. पहिल्याच्या जागी आता नवीन एक्झाम पॅटर्न नुसार तुम्हाला टेस्ट अवेलेबल होतील, राईट. आणि ज्यांनी परचेस नाही केली, प्रॅक्टिससाठी तुम्हाला टेस्ट सिरीज लागते, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळेल, ती लिंक यूज करा आणि तुम्ही ते टेस्ट सिरीजही घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला टाइम मॅनेजमेंट वगैरे या स्किल्स पण अडॉप्ट होतील, आणि जो नवीन तुमचं स्ट्रक्चर आहे एक्झामचं त्या स्ट्रक्चरनुसार तुमची तयारी होईल, राईट. तर माझी स्वतःची ही तुम्हाला ॲडवाइस आहे की 20 दिवस तसा बघितला तर भरपूर कालावधी होतो,
राईट. 12-12, 13-13 तास अभ्यासाला तुम्ही काढू शकता. राईट. आणि जे काही नवीन बदल आले त्या बदलनुसार तुम्ही तुमचं प्रिपरेशन ऍडजस्ट करू शकता. डोंट वरी, बिलकुल टेन्शन घेऊ नका. जे झालं ठीक आहे. राईट. आता ठीक आहे म्हणूनच चालावं लागणार आहे. आपण त्याच्यामध्ये किती दिवस अडकून पडणार ना आता. राईट. त्यामुळे जिथल्या तिथं नॉर्मलाइज करायचं आणि पुढं आपण आपल्या स्टडीजवर फोकस करायचा. थोडासा नॉन टेक्निकलकडे आता जास्त शिफ्ट झाला पाहिजे. राईट. टेक्निकलला बिलकुल आता असं नाही आहे की टेक्निकलचं वेटेज कमी झालं म्हणून त्याला लगेच सोडून दिलं. 50 मार्क आहेत, तुम्ही आतापर्यंतची तयारी केलेली आहे. मग जर तयारी तुम्ही केलेली असेल तर त्याला रिवाइज करत जायचं. फक्त वेळेचा टायमिंगला बिलकुल आता तुमचं कसं आहे, 12 तासाचा जर अभ्यास करत असाल तुम्ही तर 4 तास आता टेक्निकलला काढा आणि उर्वरित 8 तास जे आहेत ते तुमचे नॉन टेक्निकलवर आले पाहिजेत. तसंच मार्काचं सुद्धा तुमचं डिस्ट्रीब्युशन आहे ना. राईट. आपल्याला मार्क घेऊन यायचे, मग ते कुठूनही असो, टेक्निकल मधून असो, नॉन टेक्निकल मधून असो, आणि शेवटी आपल्याला आपलं सिलेक्शन घेऊन यायचं आहे. त्यामुळे फोकस क्लिअर ठेवायचा. राईट. महावितरण हे करायला नाही पाहिजेत होतं, हे बिलकुल गोष्ट बरोबर आहे. राईट. ऍडव्हान्स मध्ये काय असतं की एक फ्लो बनलेला असतो पूर्ण प्रिपरेशनचा, एक शेड्यूल बनलेला आहे आणि त्या शेड्यूल नुसार आपण प्रिपरेशन करतोय. राईट. आणि चांगला आता काय एक्झाम जवळ आलेल्या असल्यामुळे आहे ना एकदम फुल फ्लेश मध्ये प्रिपरेशन आलं. आता त्या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होतात हे कळतंय आम्हालाही, पण आता जे गोष्टी आहेत त्याला आपल्याला अडॉप्ट करून पुढे जाणं गरजेचं आहे. राईट. त्यामुळं तुम्ही प्रिपरेशन चालू ठेवा. आपले मॅरेथॉन सेशन्स वगैरे ते तुमच्यासाठी येतील. तुम्हाला त्याच्यासाठी आपण तयार करण्याचाही पुरेपूर प्रयत्न करू. फक्त तुमची मानसिक स्वतःची पहिली तयारी करा. राईट. आणि पुन्हा त्यानुसार मग टाइम देत प्रिपरेशन चालू ठेवा. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.